कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ और मेहनत तब तक करो जब तक जीत ना जाओ. जिंकण्यासाठी लढायचंय. ओ याही वेळी चेंडू मात्र काय असेल तर हा खराब चेंडू आहे. नो बॉल. नो बॉल. संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. 49 धावा. फ्रीट ऑन. फ्रीट ऑन. 4 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. यावेळेस मात्र नक्की जाऊन पाहतोय बॅटची एज होती. इष्टाच्या मागे मुंडाने मात्र एका हातामध्ये कॅच पकडला जरूर परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. फ्रीटचा चेंडू होता. संघाचा धावफलक आपण पाहतोय मैदानामध्ये नक्कीच इथे स्थिर असणार आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 धाव्यांची गरज अजूनही. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज असताना मात्र 2 अतिरिक्त धावा आल्या आणि निलेश ढगे म्हणत असतील ह्या धावा अपेक्षित नव्हत्या. परंतु बघायचं सचिन कमबॅक करणार का. याही वेळेस शफल झालेत. वाईड यॉर्कर. चेंडू डॉट आलाय. धावफलक स्थिर आहे. वाईड म्हणजे काय, फलंदाजाच्या रीच पासून दूरवरती टाकलेला चेंडू म्हणजे वाईड आणि फलंदाजाने आपण पाहतोय चेंडूला फॉलो केलाय. हा चेंडू डॉट आलाय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 धाव्यांची अजूनही गरज. संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. जितना बड़ा संघर्ष होगा ना उतनी शानदार जीत भी होगी. सचिन तयार. स्ट्राइक वरती तुषार. लोअर फुल टॉस. निलेश ढगेचा 100 कॅच. 100 कॅच. असे कॅच पकडले जात नाही. असे कॅच हाताला येऊन चिटकतात आणि निलेश ढगेने मात्र जबरदस्त झेल टिपलाय. तुषारची मोठी विकेट. यावेळेस जबरदस्त निलेश ढगेचा झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चला बॅट्समन चला. आता तुम्ही तिकडे डगआउट पर्यंत नका जाऊ. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. 3 जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. निलेश ढगे मैदानामध्ये काय जबरदस्त झेल टिपलाय. एका हातामध्ये मात्र आपण पाहतोय ज्या वेगाने चेंडू मात्र तुषारने मारला ना तो जबरदस्त कॅच पकडला निलेश ढगेने. जबरदस्त झेल होता. सचिन पुन्हा एकदा बघायचं यावेळेस नवीन बॅटर दाखल इथे होतील अशोक. असं म्हणतात मैदानामध्ये शेवटपर्यंत लढायचं, शेवटपर्यंत झुंजायचं, शेवटपर्यंत संघर्ष करायचा. अंधार कितीही दाटला तरी प्रकाश शोधायचा असतो. हरलो तरी चालेल परंतु इतिहास घडवायचा असतो आणि तो इतिहास घडवायचा आहे. शेवटचे 3 चेंडू 4 धाव्यांची गरज. सचिन तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस वेग होता या चेंडू मध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. संघाचं धावफलक इथे स्थिर आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 2. 4 धाव्यांची गरज. काय मॅच रंगली आहे. 2 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. जबरदस्त आपण पाहतोय स्वप्न अजूनही जिवंत आहे. संघर्ष सुरू आहे. जमीर जिंदारक, कबीर जिंदारक, सुलतान भी आ जाएगा, तू फकीर जिंदारक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सचिन. 2 चेंडू 4 धावा हे समीकरण आहे. एका बाजूला अशोक आहे, दुसऱ्या बाजूला सचिन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदलाव पुन्हा एकदा बघायचं यावेळेस. हे षडयंत्र आहे. हे जाळं रचलेलं आहे. सचिन तयार. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज. पुढे आता मोठा सो खेळ खेळण्याचा प्रयत्न इशाच्या मागे बघायचे. मुन्नाच्या हातामध्ये चेंडू आलेला नाहीये आणि इथे घरटाचा केव्हा सोडलाय. घरटा केव्हा सोडलाय. विकेट. फलंदाज मैदानामध्ये होतील बाद.
थँक्यू डीजे. आणि मॅच बघा आता आली आहे कुठे. एक चेंडू आणि 3 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. काय ती मॅच पुन्हा एकदा प्रेक्षकांना सुपर ओव्हर मध्ये बघायची आहे का हे पाहिलं जाईल. एक चेंडू आणि आता 3 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर श्रीकांत जगदाळे स्ट्राइक ऑन तयार. 50 धावा आहेत. एक चेंडू 3. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. भावी नगरसेवक चषकाचा थरार. धर्मवीर प्रतिष्ठान बाजे विरुद्ध इंद्रायणी 11 देवगाव. एक चेंडू 3. सचिनने मॅच झुकवली आहे. मित्रांनो ही मॅच आवडली असेल ना तर एकदा या दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या वाजवाय पैसे लागत नाही. एक चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. जाळं रचलंय. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट पॉइंट. डीप एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू लॉंग ऑफ लॉंग ऑन. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. सजवलेलं क्षेत्ररक्षण आहे. सचिन तयार आहे. एक चेंडू 3 धावा. लोअर फुल टॉस. लोअर फुल टॉस. आणि इथं काय गॅप मध्ये चेंडू तर चाललाय. चेंडू इथं काय संधी आली होती आणि इथे संधीचं सोनई मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आणि मैदानामध्ये काय असेल. रख हौसला मंजर भी आएगा. घडी तुम्हारी होगी. वक्त हमारा आएगा. आणि तो वेळ मैदानामध्ये आणलाय इंद्रायणी 11 देवगाव टीमने. अभिनंदन. आणि जो चौकार खेळलाय ना श्रीकांतने. चांसा मुल्ला साहेबांच्या वतीने श्रीकांत साठी 200 रुपयाचा प्राइज आलेला आहे. एक जबरदस्त मॅच. जबरदस्त सामना. चला फिल्डिंग लावून घ्या नंतरची मॅच. दोन्ही संघाने जबरदस्त खेळ दाखवला. दोन्ही संघाने जबरदस्त प्रदर्शन दाखवलं. इथे कोण जिंकलं कोण हरलं हे महत्वाचं नाहीये. इथे जिंकलंय क्रिकेट. आणि मला वाटतं दोन्ही संघाचं कौतुक करण्यासाठी आमचे महेश भाऊ स्वतः निघालेत. कारण मॅचेस जशी झाली ना. चला यानंतरची होणारी मॅच. राजवर्धन प्राशन शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी विरुद्ध सनी दादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे. या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच. आणि या सामन्याचा असेल हिरो. तर मॅन ऑफ द मॅच हा खिताब आपण या खिताबाकडे जाणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच ज्याने संघाला विजयाच्या दारामध्ये उभं केलं तुषार भोसले ठरतो या मॅचचा हिरो. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना गेला. चांसा मुल्ला साहेबांच्या वतीने नक्कीच श्रीकांतने जो शेवटच्या बॉलवर